श्री स्वामी समर्थ. नवरात्र हा आपल्या कुलदेवीचा एक उत्सव असतो. या नवरात्रीमध्ये आपण आदिशक्ती, माया, दुर्गा आणि त्याचबरोबर आपली कुलदेवी जी असते तर तिची उपासना करत असतो. नवरात्रीमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते. त्यामध्ये नवरात्रीत काही महत्त्वाच्या नियमांचं पालन जर आपण केलं तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि जर आपण त्या नियमांचं पालन केलं नाही तर केलेल्या सेवेचं आणि उपायांचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं असतं. दाढी, केस, नखे आपल्याला चुकूनही कापायचे नसतात. त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला स्वच्छतेची भरपूर काळजी घ्यायची असते. आता तुम्ही जर घरामध्ये घट बसवलेला असेल किंवा बसवलेला नसेल, अखंड दिवा लावलेला असेल किंवा लावलेला नसेल, तरी त्याच्या संबंधित काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे जी कामं आहेत तर ते चुकूनही आपल्याला नवरात्रीमध्ये महिलांनी घरामध्ये करायचे नसतात. अशी संपूर्ण माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर याच व्हिडिओच्या खाली ज्या ठिकाणी चॅनलचं नाव आणि लोगो आहे तिथेच खाली एक छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत असेल त्या त्रिकोणवरती क्लिक करा. संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल.